पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। जर तुम्ही मागील 5 ते 7 वर्षापासून जर शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवला असेल तर नेमकं आज मुख्यमंत्री या कर्जमाफीबद्दल काय म्हणाले हेच आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। जवळजवळ 5 लाख शेतकरी आता कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढले जाणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी आता दिली जाणार नाही। त्यामुळेच याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी एक 5 प्रश्न या कर्जमाफीबद्दल विचारले। त्यामधील पहिला प्रश्न असा होता की तुम्ही सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहेत का? यावर मुख्यमंत्र्यांनी आज काय बोलले हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न असा होता की तुम्ही नेमकं किती हजार रुपयाची 50,000 रुपयाची कर्जमाफी करणार का, 1 लाख रुपयाची कर्जमाफी करणार का, 2 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी करणार? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काय दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही नक्की बघायचं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार आहे? असे कोणकोणते शेतकरी आहेत ज्यांना या कर्जमाफीचा फायदा त्या ठिकाणी मिळणार नाही? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आता देण्यात आले आहे। हे नक्की आता तुम्ही पुढे ऐकायचं आहे। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे शेतकऱ्यासाठी कोणती समिती तुम्ही स्थापन करणार आहे आणि त्या समितीमध्ये कोणत्या शेतकरी त्या ठिकाणी कशा पद्धतीने चौकशी केली जाणार आहे? त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आतापर्यंत कर्जमाफीला नेमका उशीर का लावला, नेमकं कर्जमाफी करण्याची नेमकी कारणे काय, तसेच कोणत्या अटीनुसार शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, शेतकऱ्यांना कोणत्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे मुख्यमंत्री साहेबांनी आज काय दिलेले आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला, तो म्हणजे नेमकं फिक्स कोणत्या तारखेला तुम्ही कर्जमाफी करणार आहे, ही तारीख सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आज या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यामुळे कर्जमाफी कधी होईल या विचारात जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्न आता या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। त्यामुळे शेती पिकासाठी तुम्ही जर कर्ज काढला असेल आणि कर्ज ते 1 लाख पर्यंत तुमचं माफ होईल का, 2 लाख माफ होईल का, 50,000 तुमची कर्जमाफी होईल, ते तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल। आणि आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। जसे की कर्ज तुमचं किती हजार रुपयापर्यंत माफ होणार आहे, किती लाखापर्यंत माफ होणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार आहे आणि कोणकोणत्या 5 अटीनुसार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे। यामध्ये काय काय कागदपत्रे आहेत, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी आता तयार ठेवावे लागणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमधून फायदा होणार नाही आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी या ठिकाणी आता जाहीर केली जाणार आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे आज मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेली आहेत। प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मला आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। हे ऐकून तुम्हाला आनंद होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सांगितले या 5 कारणामुळे तुमची कर्जमाफी होणार नाही, सावधान राहायचं आहे तुम्ही। राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आता आलेली आहे। कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले, तुमचं कर्ज माफ नेमकं अजूनपर्यंत का झालं नाही आणि कर्जमाफीची बद्दलची 5 कारणे त्या ठिकाणी कर्जमाफ होण्याची आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले। तसेच नमो शेतकरी बद्दल हप्ता जे कधी येणार आहे ते देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या नमो शेतकरीच्या हप्त्यामध्ये वाढ देखील होणार आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे। तुम्ही निवडणुकीच्या आधी बोलला होता तर त्यांनी कबूल केलं होतं, त्यांचं नेमकं काय झालं हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्यात आली आहे। आता पत्रकारांना ही महत्त्वाची माहिती दिली तर राज्य सरकारच्या माध्यमातून तुमची जी अपेक्षा होता, तुम्ही निवडून आल्या कर्जमाफी नक्की होणार, परंतु कर्जमाफी तुमची अजून पण झालेली नाही, तर ती कर्जमाफी नेमकी का केली नाही याची सविस्तर माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आज या ठिकाणी देऊन टाकले। बघा कर्जमाफी न करण्याची महत्त्वाची कारणे कोणकोणते आहेत, तसेच आता कर्जमाफी कोणत्या तारखेला तुमची होणार आहे आणि कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, सविस्तरपणे आज मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं काय सांगितले। तुम्ही कर्जमाफी ज्या आतुरतेने वाट बघत होता ती आता प्रतीक्षा तुमची संपलेली आहे आणि निवडणुकीच्या आधी या सरकारने तुम्ही मतं द्यावी यासाठी सर्व काही खोटं बोलून तुमचं कर्ज माफ करू, लाडक्या बहिणीला 1500 वरून 2100 रुपये करू असं गोडगोड सरकारने बोलून तुमची मतं घेतलेत आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवण्याचं काम केले। परंतु तुमचं कर्ज जे आहे ते अजून पण माफ केलं नाही। लाडक्या बहिणीला देखील तुमच्या घरामध्ये असेल 2100 रुपये आलेले नाहीत। ज्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री त्या ठिकाणी साहेबांनी विचारलं कर्जमाफी तुम्ही अजूनपर्यंत काय केलेली नाही, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आता ही महत्त्वाची 4 कारणे सांगितलीत, या 4 कारणामुळेच मुख्यमंत्री साहेबांनी
अजून कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी केलेली नाही। तर याचं जे दुःख आहे ते तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांना होत आहे। अनेक शेतकरी आता दररोज त्या ठिकाणी जाऊ लागलेत, अनेक शेतकरी मोर्चे काढू लागलेत, पण शेतकऱ्यांना याचं उत्तर काहीच मिळालं नाही। अखेर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी न करण्याची कारणे सांगितली। आता या ठिकाणी सांगणे देखील आहेत। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची ही माहिती आहे उघड केलं, ही 4 कोणकोणती कारणे आहेत हे ऐकून तुम्ही कर्जमाफी न करण्याची 4 कारणे ऐकून तुमचं सर्व शेतकरी आश्चर्यचकित होणार आहे। अनेक शेतकऱ्यांना आता कर्जमाफी करणे हे ऐकून कळायचं बंद झालंय काय काय अशी तुमची अवस्था होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टपणे सांगितले बघा। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणती 4 कारणे आहेत जी मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेत, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे। आता खूप मोठं संकट तुमच्या डोक्यावर आहे, ते म्हणजे तुमची कर्जमाफी। हे सरकार आता करणार की नाही हे तुमच्या मनामध्ये प्रश्न झाला असेल। कर्जमाफी परंतु कधी करणार हे सुद्धा सरकार आतापर्यंत सांगण्यात आलं नाही आणि 8 शेतकरी त्या ठिकाणी दररोज आत्महत्या करत आहेत। या सरकारला देखील आताही त्या ठिकाणी दररोज 8 ते 10 शेतकरी याचं भान अजून पण त्या ठिकाणी उरलेलं नाही आणि तुमचा विश्वासघात या ठिकाणी सरकारने केलेला आहे असं अनेक नेते आता म्हणू लागलेत। त्यामुळं अनेक शेतकरी देखील रडू लागल्याचं पाहायला आपल्याला मिळालंय। मग नेमका आता सरकारचा काय निर्णय होणार आहे अशी देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे। तुम्ही पाहत देखील असाल, बच्चू कडू आमदार यांच्या नियंत्रणाखाली अनेक मोर्चे देखील निघालेत आणि शेतकरी घोषणा देखील देऊ लागलेत। मग तुमची जी कर्जमाफीची अपेक्षा आहे ती अजून पूर्ण झालेली नाही। मग आता तुमची कर्जमाफी नेमकी कधी मिळणार? सरकारने तुमच्या कर्जमाफी करण्यासाठी पैसे त्या ठिकाणी सरकारकडे आहेत का? सरकारने स्पष्टपणे जाहीर केले की आता फक्त या गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करणार आहोत असं सरकारने आता जाहीर केलंय। परंतु निवडणुकीच्या आधी सरकार बोलत होते की आम्ही सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करणार। परंतु आता पाहायला गेलं तर या ठिकाणी सरकार आता पलटी हाणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सरकार म्हणते फक्त गरीब शेतकऱ्याचीच कर्जमाफी करणार। आता मग कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणार? कोणाकोणाला यातून बाहेर काढलं जाणार? मुख्यमंत्र्यांनी कोणती तारीख या ठिकाणी जाहीर केली? समिती कोणती नेमण्यात आली आणि शेतकऱ्याची कशा पद्धतीने तुमची चौकशी करणार? जास्त कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं तुम्हाला काय काय उपाय केले पाहिजेत हेच तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता कर्जमाफी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बघा, कर्जमाफी होण्याचं आता पाहायला गेलं तर आता केंद्रात पण भाजप सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे। त्या ठिकाणी एकदम मोठा फंड आणून तुमचं कर्जमाफी करणार का? आणि नेमकं मुख्यमंत्री याबद्दल काय बोललेत? कारण की सरकारजवळ आता पैसे अजिबात नाहीत। त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना काढली आहे आणि त्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये द्यावे लागतात। त्यामुळे सरकारची तिजोरी सध्या पाहायला गेलं तर पूर्णपणे रिकामी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी सरकारजवळ पैसे नाहीत आणि परंतु सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलंय की केंद्र सरकार पूर्णपणे भाजपचं सरकार आहे। त्यामुळे तिकडून आता शेती पिकासाठी जे कर्ज आहे ते कर्ज आता माफ करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे आणि राज्य सरकार आता घेऊ देखील शकते। म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांना अर्ज देखील मागू शकतात। अर्ज करून आपल्याला किती कर्ज माफ करावं लागते या कर्जमाफीतील फंड सुद्धा मागू शकतात आणि हे करण्यासाठी 50 ते 60 हजार कोटीची गरज आहे। कारण एका शेतकऱ्याने 4 ते 5 लाख रुपये कर्ज काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मग आता अशा प्रकारे शेती पिकासाठी जास्त कर्ज काढून ठेवले, शेतकऱ्यांनी मनामध्ये आता एक प्रश्न उभा राहिलाय, शेतकऱ्याचं कर्जमाफी कधी होणार? कोणत्या तारखेला होणार? हे कर्ज माफ होणार का? आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या शेतकऱ्याचा लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार का? सरकारने स्पष्टपणे सांगितले की गरीब शेतकऱ्याची फक्त आता कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही, फक्त गरीब शेतकरीची कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे। आता जाहीरपणे त्या ठिकाणी सर्वांना सांगून टाकले, म्हणजे गरीब शेतकरी म्हणजे कोणते शेतकरी? प्रत्येक प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही। सरकारने काय अटी आणि पात्रता लावलेत, तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसणार आहेत का? कोणत्या अटीनुसार तुमची कर्जमाफी केली जाणार आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरे आता मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगण्यात आलेत। तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। बघा, पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याला कृषी मंत्री मिळालेत। म्हणजे कृषी मंत्री तुम्हाला माहित आहेत कोण आहेत? माणिकराव कोकाटे। ते आता कृषी मंत्री कशा पद्धतीने खेळ खेळत आहेत, मोबाईलवर कशा पद्धतीची कृषी मंत्री खेळ खेळत आहेत, तुम्ही बातम्या सुद्धा या ठिकाणी बघितलेल्या असतात। त्यामुळे राज्याला कृषी मंत्रीच व्यवस्थित न मिळाल्याने महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीला मोठा प्रश्न आता निर्माण झालाय आणि कृषी मंत्री व्यवस्थित नाही। त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्न सुद्धा उचलून धरत नाही। प्रत्येक शेतकरी आता
त्या ठिकाणी वाट बघू लागलाय। दररोज 7 ते 8 शेतकरी आता आत्महत्या करत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले की आता या अटीनुसार शेतकऱ्याचीच कर्जमाफी आता होणार आहे। त्यामुळे पहिली अट असे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाची चौकशी केली जाणार आहे। बघा या ठिकाणी उत्पन्नाची चौकशी केली जाणार आहे। सरकारने सांगितली फक्त गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे। आता तुमचा नंबर लागतोय का, तुम्ही गरीब आहात का, बघा यामुळे तुमचं उत्पन्न किती पाहिजे, या उत्पन्नामध्ये तुमचं उत्पन्न जे असेल तुमची कर्जमाफी ही होणार का, ही सरकारच्या माध्यमातून आता केली जाणार का, याबद्दल अनेक प्रश्न तुमच्या मनात उभारले असतील। त्या प्रश्नाची सर्व उत्तरे या व्हिडिओमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आता किती उत्पन्न असल्यावर कर्जमाफी होणार नाही आणि अजून जाहीर केलेली नाही, परंतु सरकारने एक ठराविक रक्कम लावली जाणार आहे। तर जास्त उत्पन्न तुमचं वार्षिक असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा आता या ठिकाणी होणार नाही। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफीसाठी नेमकं तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले आहे। कागदपत्रातील एक जरी कागदपत्र तुमच्याजवळ नसेल तुम्हाला सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे नेमकं कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर बघा पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे बच्चू कडू साहेबांनी 7 दिवस उपाशी राहून या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यामुळे सरकार आता जागा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे बघा, आता बघा ही कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे तारीख सुद्धा आता पुढे समजणार आहे। पण त्याआधी शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार नाही। ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार आहे बघा, आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार, कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार नाही, तर आता त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि नियम घालून दिलेत। आता शेतकऱ्याच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे, त्यांचीच कर्जमाफी आता होणार आहे। तसेच तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार कोण जर असेल त्या ठिकाणी तुमची कर्जमाफी होणार नाही। तसेच तुमच्या 7 बरोबर जास्त जमीन असेल तर 20 एकर असेल 30 एकर असेल अशी जमीन भरपूर असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत बघा, कोणत्या तारखेला कर्जमाफ होणार आहे बघा, कर्जमाफीसाठी तुम्हाला बँकेची सर्व डिटेल आता द्यावी लागणार आहेत। बँकेमधून तुम्हाला कोणते कर्ज घेतलं असेल तर आतापर्यंत जे कर्ज घेतले त्या बँकेत कर्ज काढल्यानंतर व्याजदर किती झाला आहे याची सर्व माहिती बँकेची स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे, त्याचे झेरॉक्स काढून ठेवायचे आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड, याचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। त्यानंतरचं पुढचं कागदपत्र म्हणजे ते म्हणजे पासपोर्ट साईजचे 2 फोटो हे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, 7/12 उतारा लागणार आहे, तुम्ही गावामध्ये राहत असलेला रहिवासी दाखला लागणार आहे। हे कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कर्जमाफीची तारीख कोणकोणती जाहीर केली आहे। आता स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो की बच्चू कडू साहेबांनी मुख्यमंत्र्यांना त्यावेळी मोर्चामध्ये फोन लावून सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीत तुम्ही 2 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करावी। लास्ट तारीख 2 ऑक्टोबर आहे, म्हणजे 2 ऑक्टोबर पर्यंत कसल्याही परिस्थितीत तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात देखील आले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरच तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो ही देखील वाटत आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अरुणतराव युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान।